रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव सर्व सुख परकुमा देवी वर परकुमा देवी वर सर्व सुखाचे आगर परकुमा देवी वर परकुमा देवी वर परकुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम अपुलिया हिता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जागता
जागता आपुल्या हिता जो असे जागता आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा म्हणे मज घडोत्यांची तुका म्हणे मज घडोत्यांची म्हणे मज घडोत्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा कुमाई वार कुमारी विठोबा कुमाई विठोबा कुमाई खबर कुमाई खबर कुमाई खबर कुमाई खबर कुमाई वार कुमारी विठोबा हेलो हेलो अपुलिया हिता जो असे जगता अपुलिया हिता जो असे जगता अपुलिया हिता जो असे जगता अपुलिया हिता पुलिया हिता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जगता जो असे जगता जो असे जगता अपुलिया हिता जो असे जगता अपुलिया हिता जो असे जागता अपुलिया हिता पुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयासिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हे धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
होती जे सात्विक दयाचा हरी वाट देवा वाट देवा वाट देवा वाट देवा दयाचा हरी वाट देवा वाट देवा वाट देवा 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 दयाचा हरिक वाट देवा वाट देवा दयाचा हरिक देवा दया आरी कवाटे देवा आरी का दयाचा हरी कवाटे वाट देवा वाट देवा तारीख वाट देवा वाट देवा निजा गा बाबा गा बाबा गा बाबा निजा 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 बाबा गा रे जा गा बाबा निजा गा बाबा निजा गा बाबा निजा निजा दा 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 नि दा दा बाबा मामा गा रे रे दा दा नि दा दा बाबा मामा गा रे रे दा नि दा दा बाबा मामा गा रे रे बाबा निजा गा बाबा निजा दा निजा दयाचा हरी का दया
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आवाज द्या आवाज पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या चरण संतांच्या दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने काथे जावे तारो त्यांच्या कृपादाने काथे जावे तारो त्यांच्या कृपादाने काथे जावे तारो बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कसे जावे तारो बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने काथे जावे तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मद कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल हॅलो विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल हॅलो विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण जड झाल्याशिवाय राहत नाही
कारण 3 वर्षांपूर्वी नानांचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, घरातून वडिलांचं जाणं म्हणजे काय असतं? अहो, मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर कितीही प्रगती साधली तर प्रत्येक शब्दाचे मराठी व्याकरण भाषेनुसार समास आणि विग्रह निघतील. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाहीत तर ते भाव असतात, आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा असतात. बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण घरात पित्याचं महत्त्व काय असतं? अहो, दुपारी 12ची नरंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलचिंब झालेला असताना, या समोरच्या डांब रस्त्यावरून अनवाणी पायानं चालत असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेत जावं. त्यानंतर मनाला होणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची नरंती उन्हाची वेळ असावी, सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी. मात्र त्या ठिकाणी जाऊन पाहावं, नेमकं त्याच वेळी तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणता यंत्र, तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती आपल्याला जड अंतकरणानं का होईना पण स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं हिंदू धर्मशास्त्र आधारे जे आम्हाला 16 खऱ्या अर्थानं संस्कार सांगण्यात आलेले आहेत, आणि या 16 संस्कारांमध्ये शेवटचा म्हणजे अंत्यसंस्कार, आणि या अंत्यसंस्कारांमध्येही गरुड पुराणा आधारे आम्हाला जी एकूण 16 श्राद्ध सांगण्यात आलेली आहेत, त्या 16 श्राद्धांमध्ये हिंदू धर्मशास्त्र आधारे या 16व्या श्राद्ध म्हणजे तृतीय पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम खऱ्या अर्थानं दादा आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये सुरुवातीला एक प्रश्न असाही निर्माण झाला असेल की महाराज, तुम्ही बोलताना आता असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्र आधारे खऱ्या अर्थानं जी 16 श्राद्ध आहे त्यातील 16वें श्राद्ध म्हणजे खऱ्या अर्थानं या पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर सुरुवातीला 10 मिनिटांमध्ये आपण पहिल्यांदा ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व म्हणजे या देहाचे प्राण निघून गेल्यानंतर गरुड पुराणा आधारे पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेल्या यमदूतांना या देहातील ही 12 खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पंचमहाभूत आणि 12 तत्व असं एकूण 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत घेऊन जाण्याचा जो कालखंड आहे तो ही हिंदू धर्मशास्त्र आणि गरुड पुराणा आधारे आम्हाला 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण येतं, आणि एक घटिका म्हणजे हिंदू धर्मशास्त्र आधारे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक घटिका म्हणजे गणितशास्त्रातील 24 मिनिटांचा कालखंड आहे. मग स्वर्गातून आलेले यमदूतांना या देहातील ही 17 तत्व विलग करून स्वर्गापर्यंत घेऊन जाण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर तात्काळ व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा लगेच परावर्तित होणारे 96 मिनिट. 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतो. म्हणून हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराणा आधारे असं सांगतं की या देहातील प्राण निघून गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. आता महाराज हा विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. आता त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या नगरच्या भाषेमध्ये उपरणं असं म्हणतो.
आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता जर सरळ आपण पुढे इकडे नांदेड हिंगोली या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्या उपप्रावरणाच्या म्हणजे उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर परभणी गंगाखेड या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्वारी बांधली जाते. आपण जर मलकापूर बुलढाणा जालना भागामध्ये गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण सरळ इकडे जर पुढे खानदेश पट्ट्यामध्ये जळगाव पट्ट्यात गेलो त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण जर इकडे आपल्या अहमदनगर पट्ट्यामध्ये आलो तर आपल्याकडे मला वाटतं तांदूळ म्हणजे भात बांधले जातात, बरोबर ना. आणि तो भात त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात, विसावा. खरं तर तो नसतो विसावा, खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपरण्यातील जे भात म्हणजे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर ठेवत असतो आणि अर्धे तांदूळ आपल्यासोबत पुढे स्मशानभूमीत नेत असतो. मग महाराज पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही हे पाहत आलोय, पण याचं काही धर्मसंमत धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. या मृत्यूलोकामध्ये आम्ही प्रपंचात जे काही साधलंय ते आम्ही आमच्या सोबत पुढे नेऊ शकत नाही, म्हणून तर आमचा प्रपंच आम्ही विसाव्याच्या ओट्यावर मागच्या पिढ्यांसाठी ठेवत असतो आणि केलेला परमार्थ त्या तांदळाच्या रूपानं आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. पण लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर तांदूळ ठेवणं ही फक्त एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही, तर हिंदू धर्मशास्त्राने गरुड पुराणा आधारे या मृत्यूलोकामध्ये जी 16 श्राद्ध आम्हाला सांगितलेली आहेत यातील पहिलं श्राद्ध याच विसाव्याच्या ओट्यावर या रूपानं पूर्णत्वाला जातं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रातून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्चं आणि अन्न म्हणजे धान्य, म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते विसाव्याच्या ओट्यावर होत असतं, ज्याला धर्मसंमत शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता तिथून आपण पुढं आल्यानंतर म्हणजे स्मशानभूमीत आल्यानंतर आता लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या देहात ज्यावेळेस अग्निडाग दिला जातो त्यावेळेस ती चिता किंवा देह राहत नाही, त्याचा एका यज्ञात रूपांतर होत असतं आणि यज्ञ हा शास्त्र संमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून आपल्या गावात एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून आजपासून आपल्या गावात एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक खऱ्या अर्थानं काष्ट रचन करण्याच्या अगोदर त्या जागेवर काढलंच पाहिजे. स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं रचन केलं जातं आणि लाकडांचं रचन झालं की त्यानंतर आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला धर्मशास्त्र आधारे आपण जलतर्पण श्राद्ध किंवा उदक तर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे की त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का, कळशी चालते का, चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत समजलं त्याला समजलं. मग लक्षात घ्या त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस आहे म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला धर्मशास्त्र आधारे हस्तरेखाशास्त्रानुसार पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, सोसायटीचं कृषी उत्पन्न समितीचं इलेक्शन असू द्या, नाही तर हक्क सोडचा कागद असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचाच वापर आहे. तसंही प्रत्येक बोटाचं शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावून त्यानं राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्र आधारे अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेही वापर होऊ शकेल का? याचा वापर कुठंच होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे?
गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून एक पद्धत आपल्याकडे चालत आली आहे महाराज. जी नोट कुठंच चालत नाही ती एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील खऱ्या अर्थानं विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि महिला मंडळ आपल्याकडे विवाह मध्ये सप्तपदी होताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते. करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त 16 श्राद्ध समजून घ्यायची. म्हणून त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन किती झाल्या? या 7 समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना या समिधा एक एक करून त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आता आपल्याकडे केल्या जातात का? बोलत चला महाराज. आपल्याकडे ह्या 7 वड, आंबा एक लक्षात घ्या महाराज, हे कोरडे महाराज मनाचं सांगत नाही. म्हणून इथून पुढं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन या 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा, म्हणजे 1 फूट असू द्या, 1.5 फूट असू द्या किंवा अगदी थोडंसंही असू द्या, पण या 7 समिधा त्या ठिकाणी त्या चितेवर अग्निडाग देण्यापूर्वी अर्पणच केल्या पाहिजेत. आता खऱ्या अर्थानं प्रश्न असा आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. मला सांगा, वड, आंबा, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन या समिधा आपण आपल्या घरात वापरतो का? या चुलीसाठी वापरतो का? थंडी वाढली तर शेकोटीला वापरतो का? याचा वापर प्रामुख्यानं कुठं केला जातो? हो, म्हणजे यज्ञात केला जातो. मग यज्ञात वापरली जाणारी समिधा महाराज इथं स्मशानभूमीत वापरण्याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणाने दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, त्याचं एका यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी त्या यज्ञामध्ये या समिधा अर्पण केल्या पाहिजेत. म्हणून आपल्या गावामध्येही रुई, आंबा, बेल, अंजन, पिलावन, त्याच्यानंतर आंबा आणि पिंपळ या 7 समिधा त्या चितेत अर्पणच केल्या पाहिजे. आता हा विषय तसा फार मोठा आहे. फक्त आता एक प्रश्न असा पुढचा आहे, तुमच्यापैकी कुणी आजपर्यंत वास्तुशांती किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कोणत्याही यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिलं का? आणि जर आम्ही यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर केला तर यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग जर या देहाच्या यज्ञामध्ये आम्ही जर रॉकेल आणि टायरचा वापर स्मशानभूमीत करत असू तर या देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी आपलं सबंध जीवन समाजासाठी व्यतीत केलं, समाज नावाच्या घटकासाठी आपला प्रत्येक श्वास अर्पण केला, त्या आदरणीय बाबांच्या जर खऱ्या अर्थानं तृतीय पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं बाबांना ग्रामस्थांतर्फे जर खरी श्रद्धांजली कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या गावात रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णतः बंद झाला. विठ्ठल. लक्षात घ्या महाराज. आता खऱ्या अर्थानं त्यानंतर अग्निडाग देताना त्यातही धर्मशास्त्र असं सांगतं, जर वडिलांचा देह असेल तर अग्निडाग डोक्याकडून दिला पाहिजे, आणि आईचा देह असेल तर अग्निडाग हा चरणांकडून दिला पाहिजे. आता विषय फार मोठा आहे, पण आपल्याला फक्त श्राद्धांकडे जायचं आहे. म्हणून तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे दिवा लावला जातो. आणि मला वाटतं नगरपट्ट्यामध्ये एक शब्द आहे, कडूघास काढणे, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्नवैन श्राद्ध. अन्नवैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी येतं ते हस्तसंचयन श्राद्ध, त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते केश अर्पण श्राद्ध, त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध, आणि मग शेवटी 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं की त्यानंतर दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की मग 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध. आणि प्रथम वर्ष श्राद्ध विधी पूर्णत्वाला गेला की त्या दिवशी संध्याकाळी आपण जे सगळ्या शेवटी कीर्तनाच्या पाहणार आहोत याचे 3 देहाचे समान भाग होतात. आणि त्याच्यातला जो दुसरा अंश पितृलोकामध्ये असतो, तो पितृलोकातला जो अंश आहे त्याला दरवर्षी, कारण पितृदोषाचं जे फॅड आलंय त्या फॅडचं मूळ जे कारण आहे तेच आज आपल्याला शोधायचं आहे. तो दुसरा अंश या रूपानं ज्या वेळेस खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी येतो तो कालखंड म्हणजे आजचं खऱ्या अर्थानं 16वं म्हणजे पितृपक्ष किंवा आजचं हे तृतीय पुण्यस्मरण हा 16वा श्राद्ध आहे. यानंतर कोणतंही श्राद्ध या देहाचं होत
नाही. मग दरवर्षी आपण ज्यावेळेस पुण्यस्मरण करतो त्या अंशातला मधला जो म्हणजे पितृलोकातला अंश आहे तो या ठिकाणी येत असतो. असे धर्मशास्त्रानं सांगितलेले हे 16 श्राद्ध आहे आणि यातील 16वं श्राद्ध म्हणजे तृतीय पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि खऱ्या अर्थानं बाबांबद्दल जर बोलायचं म्हटलं त्यांचं जाणं हे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे किंवा तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमच उरे कीर्ती मागे या न्यायाप्रमाणे वैकुंठवासी आदरणीय नाना म्हणजे माणिकराव रामभाऊ ठोंबरे बाबांच्या तृतीय पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे दोनही चिरंजीव आदरणीय श्री अशोकदादा माणिकराव ठोंबरे खऱ्या अर्थानं उद्योजकी भूमिकेमधून आज खऱ्या अर्थानं फक्त आपल्या उद्योग विश्वामध्येच नाही तर समाजासाठी हे अहोरात्र झटणारा आदरणीय व्यक्तिमत्व. कारण बाबांनी दिलेल्या संस्कारांचा यथार्थ तो वसा आणि वारसा आहे की थोडंसं जगणं समाजासाठी. त्यांचं जीवन जर पाहिलं तर उद्योगातून मिळणारा वेळ कारण त्यांची माझी ही दुसरी तिसरी भेट आहे पण अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आणि समस्त जीवन आपलं समाजासाठी व्यतीत करणारं म्हणजे कोणती वेळ आली तर रात्रीच्या 12 वाजताही भक्कमपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व हे बाबांचे संस्कार आहे. त्याचप्रमाणे बाबांच्या राजकीय वसा आणि वारसा जे यथार्थपणे पुढे नेत आहेत ते बाबांचे दुसरे चिरंजीव आदरणीय सतीशदादा माणिकराव ठोंबरे सन्माननीय उपसरपंच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर राजकीय वसा आणि वारसा यथार्थपणे पुढे नेत आहेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्ये आपल्या वडिलांचं प्रतिबिंब पाहिलं त्या बाबांच्या दोनही सुनबाई सौ सुनीताताई खऱ्या अर्थानं सुनीताताई त्यांच्या कन्या सौ सुनीताताई असतील त्याचप्रमाणे सौ संगीताताई असतील त्याचप्रमाणे त्यांच्या आदरणीय जावई ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सासऱ्यांमध्ये वडिलांचं प्रतिबिंब पाहिलं आणि नानांनीही ज्यांच्यामध्ये आपली मुलंच पाहिली ते आदरणीय भगवानदादा नवले त्याचप्रमाणे रघुनाथदादा गुंड त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्ये आपल्या वडिलांचं प्रतिबिंब पाहिलं त्या दोनही सुनबाई सौ प्रतिभाताई अशोक ठोंबरे आणि वैशालीताई सतीश ठोंबरे. त्याचप्रमाणे नवरा या शब्दाचा अर्थ होतो न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि राम म्हणजे रामांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज कधी पडत नाही कारण ते आपल्या कार्य करतो आणि त्या घराचा स्वर्ग करत असतात. असंच खऱ्या अर्थानं शून्यातून कुटुंबाची प्रगती साधत असताना बाबांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी सखुबाई आईंनी दिलेली साथ ही शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांच्या बहीण गंगा भागीरथी आशाबाई ताई रावसाहेब मुनफन त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं त्यांच्या पुतणी गंगा भागीरथी छायाताई दत्तात्रय रोहकले त्याचप्रमाणे सौ मंगलताई अशोक नरवडे त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर बाबांचे तीनही जाणवई आदरणीय श्री भगवानदादा आदरणीय श्री अशोकदादा आणि श्री रघुनाथदादा एक त्याचप्रमाणे या कुटुंबावरती वसा वारसा आणि खऱ्या अर्थानं मित्रतुल्य नातं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या गावच्या विकासासोबतच या समाजाच्या विकासाचाही फार मोठा वसा आणि वारसा ज्यांनी आपल्या अंतकरणामध्ये रुजवलेला आहे ते डॉक्टर अनिल दादा ठोंबरे सरपंच वडगाव तांदळी खऱ्या अर्थानं गेल्या 25 वर्षापासून हा समाजसेवेचा वसा आणि वारसा आहे. त्याचप्रमाणे श्री आदरणीय बाळासाहेब सर ठोंबरे एक भरलेला परिवार आणि या परिवारांमधून नानांचं अचानक झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण मी सुरुवातीलाही सांगितलं महाराज की कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. कारण तुमचं माझं सोडून द्यावं पण ज्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य म्हणजे नाही
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर कदाचित एखादं गाव असं असेल ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही, पण या जगात तुम्हाला खऱ्या अर्थाने एकही गाव असं सापडणार नाही ज्या गावात स्मशानभूमी नाही. कारण जन्म आणि मृत्यू हा प्रत्येकाचा ठरलेला आहे, रते पामर. कारण लक्षात घ्या, भगवंताला सुद्धा अवतार घेतल्यानंतर जावंच लागलंय, तर तुम्ही मी कोण आहोत. पण त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये जन्म घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. कारण या मृत्यूलोकामध्ये साक्षात भगवान परमात्म्याला अवतार घेता आला नाही, म्हणून त्यानं स्वतःचं प्रतिबिंब म्हणून आपल्या मातापित्यांना धाडलंय. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तुमचं माझं सोडून द्या, पण भगवान परमात्म्याने सुद्धा अवतार घेताना खऱ्या अर्थानं अयोनी अवतार त्यांना घेता आला असता, पण साक्षात भगवान परमात्म्याला सुद्धा आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह कधी खऱ्या अर्थानं आवडताच आला नाही. म्हणून तर पाहिला गेलं, कारण आई वडिलांचं महत्त्व शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही. लक्षात घ्या महाराज, कारण जगाच्या पाठीवर तुम्ही प्रत्येक शब्दाला उपमा देऊ शकाल, पण माता पिता हा उपमा देण्याचा शब्दच नाही. पण तरीही आज खऱ्या अर्थानं बाबांच्या तृतीय पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं आपण त्यांनी शून्यातून साथ देणाऱ्या आईंनाही आई या शब्दाला ही उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे महाराज. समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या किंवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केल्याने जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही आपल्या उदरात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही आपल्या अंतःकरणात साठवलं. पण साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं मात्र पुढच्या काही मिनिटात खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. ऐ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, ऐ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्माची काय तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्माची काय तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्माची काय तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्माची काय तुझे उपकार फिरणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जमाताना, अमृताहुने गोड पाजला तो पाना, अमृताहुने गोड पाजला तो पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्माची लागाई तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्माची लागाई तुझे उपकार फिरणार नाही. लक्षात घ्या महाराज, कष्टाच्या बळावर अशक्य गोष्टही आम्ही कष्टाच्या बळावरती शक्य करू शकू. पण जिथं साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात मात्यापितेच्या ऋणातून उतराई होऊ शकला नाही, ते तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव तो काय आहे. पण तरीही आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग कमीत कमी आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे महाराज. जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनातही जिनं ज्ञानाचा प्रकाश दिला आहे ते म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केल्याने जाणवलं अजून 11:15ही वाजले नाहीत, पण आज सूर्य एवढा तापलाय की मगाशी बाहेर आनंदानं रस्त्यावर उभा असणारा प्रत्येकजण आता सावलीच्या अपेक्षेने मांडवात येऊन बसू लागलाय. पण आपली आई तर घरात 75 वर्षांची झाली आहे, पण अकारण आपल्या लेकरांवर आजपर्यंत कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतःसम श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकामध्ये आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. म्हणून तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे एक माता पितरे तया सेवेशी कीर्षरे लोन कीजे. तर माझे तुकोबाराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी.
म्हणजे संत परंपरेनंही भगवंत श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला आहे. नव्हे तर साक्षात जेव्हा गणरायांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मातापित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला काय सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. म्हणजे संत महाराज वारकरी संप्रदायाचा अमृत करत असणारे साक्षात तुकोबाराय सांगतात तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. तरी जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न असा निर्माण होऊ शकेल की महाराज तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात या व्यासपीठावरून जर तुम्ही भगवंता श्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील मातापित्यांना देत असाल त्याचा काही दृष्टांत आहे का, याचा काही सिद्धांत आहे का? कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे. नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज आपल्या मातापित्यांनी आपल्यावरती जे उपकार केलेत ना साक्षात भगवान परमात्मा ही या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि साक्षात भगवंतानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केला. मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत की ज्या उपकारांच्या बळावरती साक्षात भगवंतानं स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केला आहे? आईनं केलेले 5 दानांमधलं पहिलं दान सांगून जातो. आता महाराज जर खऱ्या अर्थानं आपला हा वडगावचा परिसर पाहिला तर औद्योगिकरणामुळे वेगाने विकसित झालेला हा भाग आहे. आणि नाही म्हटलं तरी 25 ते 30% लोक आता बाहेरची कामाच्या व्यवसायाच्या निमित्तानं तुमच्या वडगाव परिसरामध्ये वास्तव्याला आलेली आहे. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या निमित्ताने या भागात आली. त्याला चांगलं काम मिळालं होतं खऱ्या अर्थानं, पण त्याला राहिला घर मात्र भाड्यानं कुठंच मिळत नव्हतं. शेवटी रस्त्याच्या कडेला तो बसलेला असताना खऱ्या अर्थानं धर्मनाथांच्या मंदिराच्या बाजूला बसलेला असताना कोणीतरी त्याला विचारलं दादा अहो कसल्या विचारांमध्ये बसलाय? त्यानं सांगितलं दादा अहो 3 दिवस झाले तो मला या भागात चांगली नोकरी मिळाली पण खऱ्या अर्थानं 3 दिवस वेड्यासारखा या परिसरामध्ये भटकतोय पण मला राहिला भाड्यानं घर मात्र कुठंच मिळत नाही. त्यांनी सांगितलं दादा अहो खऱ्या अर्थानं मला भाड्यानं घरच हवंय ना. तर इथून मंदिराच्या सरळ जर तुम्ही पुढे गेलात तर साधारणपणे पुढे गेल्यानंतर 1 किलोमीटरच्या पुढे अशी अशी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर अशी अशी व्यक्ती आहे त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं मला काल दूध डेअरीवर कळालं होतं. तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. जर त्यांच्याकडे खोली खाली असेल तुम्हाला मिळून जाईल. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आला. तुमच्या दरवाजावर त्याने थाप टाकली. तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले या परिसरात मी वेड्यासारखा फिरतोय पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. तुमच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल मंदिराच्या समोर मला कळालं होतं. तुमची खोली मला भाड्यानं मिळेल का?
एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 3,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा देणार नाही. त्याला हात जोडून सांगितलं, दादा परतीचं आहे तर 40,000 डिपॉझिट ठीक आहे, पण या भागामध्ये 2,000पर्यंत भाडं आहे. मी तुम्हाला महिन्याचं 2,000 रुपये भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. पाहता बा तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी घर सामान घेऊन तुमच्या घरी आला. त्यानं घर सामान खाली केलं, ठरल्याप्रमाणे 40,000 डिपॉझिट तुमच्या हातात दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 2,000 रुपये महिन्याचं भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात भाड्यानं वास्तव्याला राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं आरणगावला 5 गुंठे जागा घेतली आणि स्वतःचं छोटंसं घर बांधून आता मात्र कायमचं राहण्यासाठी तो आरणगावला निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या वडगावच्या या वस्तीवरचा कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी भेटला, त्याच्या मुखातून भेटल्यानंतर निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी नगर परिसरात आलो ना, ज्यावेळेस मी या भागात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या वडगावमधला तो देवमाणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिला त्याचं घर दिलं. विचार करा, खऱ्या अर्थानं ज्याच्याकडून आम्ही आमच्या फायद्यासाठी 40,000 डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या लाभासाठी न चुकता ठरलेल्या 30 तारखेला दर महिन्याला त्याच्याकडून 2,000चं भाडं घेतलं. फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढं मरेपर्यंत तो आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनन्वित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणतो तुम्ही मी आज हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेले या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे तिनं तुम्ही आणि मी या मृत्यूलोकात येत असताना तुम्हाला आणि मला तिच्या गर्भात पहिलं पाऊल या मृत्यूलोकात ठेवायला जागा दिली. म्हणून आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. आईनं केलेलं हे पहिलं केलेलं या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्राचाही 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती गर्भात नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर शेवटी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो किंवा बाळाच्या आईला जगवू शकतो. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या मुलाला जगू शकतो अथवा तुमच्या धर्मपत्नीला जगवू शकतो, आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचाही विलंब न कर सांगितलं, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे मायबापही माहेरावरून हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काहीही होऊ द्या बरं, माझं काहीही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते. सर्व स्वाही साही सर्व सोही साहे त्याचे सर्व, सोही साहे त्याचे सर्व. कोटी भरवाहे त्याचे सर्व सोही साहे, कोटी भरवाहे त्याचे सर्व सोही साहे, त्याचे सर्व सोही साहे, त्याचे सर्व सोही साहे. कोटी भरवाहे त्याचे सर्व सोही साहे, कोटी भरवाहे त्याचे सर्व सोही साहे, त्याचे सर्व सोही साहे, त्याचे सर्व सोही साहे. लक्षात घ्या महाराज,
नवरा सांगत होता माझी बायको जगली पाहिजे, सासरे सांगत होते आमची सून जगली पाहिजे, माता पिता सांगत होते आमची मुलगी जगली पाहिजे, पण ती माऊली मात्र बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या पण माझं लेकरू जगलं पाहिजे. हे फक्त एक आईच करू शकते, एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात साधारणपणे आपल्याकडे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाचे खऱ्या अर्थाने ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी मला तुम्हाला जाणीवपूर्वक यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या 3 मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं, म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर त्या बाळाला नाळेसह आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याच्या आधी पूर्णतः खात्री करतात आणि ही खात्री पटल्यानंतरच आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकात बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणेल महाराज रक्तदान काय मोठी गोष्ट आहे हो, आज 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं विज्ञान युगात एवढी प्रगती साधली, एवढे शोध लावले, पण या विज्ञान युगात विज्ञानालाच एक शोध मात्र आजही लावता आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्त दान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्याला रक्त दान करणार आहात त्याच्या शरीरात आधीचा एक तरी रक्ताचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं निर्माण केला आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्ष झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डाईचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारीक हिशोब केला तर खऱ्या अर्थानं आम्ही 2 ते 2.5 टन पावडर चेहरा सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत
नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात. कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या सर्व वारकरी मर्यादा मला ज्ञात आहेत. पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने सर्वप्रथम दंडवत अर्पित करतो आणि या व्यासपीठावर माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज, आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेलं हे 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही. असे 5 उपकार खऱ्या अर्थानं आपल्या मातेनं आपल्यावर केलेत. म्हणून तर तुकोबारांनी धन्यता देताना प्रथम क्रमांक मातेला दिला आहे. अभंगाच्या सगळे स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या महाराज. मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर म्हणून तर तुकोबाराय सुद्धा धन्यता त्यांना प्रथम क्रमांक मातेला देतात आणि द्वितीय क्रमांक पित्याला देतात. पण माता पिता ही मात्र खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकातील साक्षात तुमच्या माझ्या घरातील घर नावाच्या पंढरीतील साक्षात खऱ्या अर्थानं पंढरीचे परमात्मा आणि रुक्माईता असतात. अहो लक्षात घ्या. जाताना मात्र एक वाक्य बोलून जातो महाराज. आई अनेक वेळा आम्हाला पुस्तकातून कळाली, आई अनेक वेळा आम्हाला चित्रपटातून कळाली, आई अनेक वेळा आम्ही कथा कादंबऱ्यांमधून समजून घेतली. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आजपर्यंत आमच्या शेतकरी पित्याला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र आज आमच्या हल्लीच्या मुलांकडून होताना दिसत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता खऱ्या अर्थानं बाबांचं जीवन जर पाहिलं तर बाबांच्या जीवनामध्ये सतीशदादांनी अशोकदादांनी खऱ्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांच्या कन्या असतील, सुनबाई असतील, संबंध परिवार असेल, त्यांनी बाबांची केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. म्हणजे खऱ्या
अर्थानं जर त्यांच्या शेवटचा 2 वर्षांचा कालखंड पाहिला तर त्यांना खऱ्या अर्थानं फुलातल्या गादीवरती जणू काही बसवावं अशा पद्धतीनं आपल्या वडिलांची सेवा अशोकदादांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दादांनी केलेली आहे. पण 5 महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक शोकांतिका अशी आहे, असे श्रावणबाळ मात्र आज फार कमी घरांमध्ये पाहायला मिळतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये वृद्धाश्रमसुद्धा तेवढे वेगानं वाढू लागले. शोकांतिका आहे. अहो खऱ्या अर्थानं नानांचं जीवन जर यथार्थपणे पाहिलं तर सृष्टीच्या पाठीवरती स्वातंत्र्यापूर्वीचा काळ म्हणजे खऱ्या अर्थानं इंग्रजी सत्तेचा युनियन जॅक आसमंती फडकणारा कालखंड. कारण या महाराष्ट्राच्या मातीच्या इतिहासामधला असा एक कालखंड होऊन गेला ज्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं गुलामीची जाणीव. अहो खऱ्या अर्थानं पण मातापित्यांच्या संस्कारांची श्रीमंती एवढी होती की त्या गरिबीमधून नानांनी आपल्या जीवनाचा यथार्थ प्रवास करत असताना खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आईंचं छत्र हरवलं. म्हणून त्यांच्या वडिलांनी मातापिता दोन्हींचंही छत्र त्यांच्या डोईवर धरलं. संस्कारांचा वसा आणि वारसा आपल्या अंतकरणामध्ये घेत, कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला तर तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो म्हणजे भाऊ. आणि असं 2 भावांमध्ये जणू काही राम लक्ष्मणांचं प्रेम पाहायचं असेल तर खऱ्या अर्थानं नाना आणि त्यांच्या भावांमध्ये पाहावं. एवढं घट्ट प्रेम या दोन्ही भावंडांमध्ये होतं. आपली बहीण जणू काही त्यांच्यासाठी मुक्ताईच होती. पण याही परिस्थितीमध्ये कालांतरानं संस्कारांचा वसा आणि वारसा आपल्या कुटुंबाला देत असताना आईने खऱ्या अर्थानं बाबांना दिलेली साथ ही शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि त्याच सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा नानांनी आपल्या जीवनामध्ये काळ्या ढेकळांमध्ये याही गरिबीच्या परिस्थितीत काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळ पाहिलं आणि कांदा मुळा भाजी अबघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजीमध्ये त्यांनी भगवंताचं प्रतिबिंब पाहिलं. अहोरात्र काळ्या आईची सेवा केली, पण ती सेवा करत असताना समाज नावाच्या घटकाची अहोरात्र सेवा केली. मग रात्रीच्या 12 वाजता अचानक कुणावरती आजारपणाची वेळ आणि इथून नगरला घेऊन जाणं असेल किंवा खऱ्या अर्थानं एखाद्या कुटुंबामध्ये भावंकीचा वाद असेल, अहो कोणतीहा प्रसंग आला तर सगळ्यांच्या मुखावरती हक्कानं जे नाव असायचं ते म्हणजे आदरणीय नानांचं नाव असायचं. आणि तोच वसा वारसा त्याने आपल्या दोनही चिरंजीवांना दिला. म्हणून तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज समाजाच्या पाठीवरती दोनही म्हणजे अशोकदादा असतील, त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर आदरणीय ज्या आता राजकीय भूमिकेमधून बाबांचा वसा आणि वारसा पुढे नेत आहे ते सतीशदादा असतील. यथार्थपणे त्यांच्यामध्ये तो वारसा आला. म्हणून तर मागच्याही कार्यक्रमात मी जवळून पाहिलं की अत्यंत सोज्वळ भूमिका अंतकरणामध्ये म्हणजे व्यवसायाची एवढा व्याप मोठाही असताना पण समाज नावाच्या घटकासाठी ज्यांचं अहोरात्र जगणं आहे ते म्हणजे आदरणीय अशोकदादा आणि त्याचप्रमाणे सतीशदादा आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या असतील. त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं विशेषत्वानं आपल्या जावयांमध्ये आपल्या मुलांचं प्रतिबिंब पाहिलं. म्हणून तर ज्याला कुटुंब भगवानदादा नाही भगवानच असं म्हणतं ते आदरणीय खऱ्या अर्थानं त्यांचे दोनही जावई बाबांचे असतील. मग श्री आदरणीय अशोकदादा असतील, खऱ्या अर्थानं भगवानदादा असतील, अशोकदादा असतील, त्याचप्रमाणे रघुनाथदादा असतील. यथार्थपणे त्या कुटुंबाचा वसा आणि वारसा जपत असताना कुटुंब म्हणजे एक मूठ आहे असं समजून यथार्थ त्या संस्कारांचं वलय निर्माण झालं. म्हणून तर समाजाच्या पाठीवरती आज एवढा सुंदर सोहळा होतोय. कारण एकीकडे वृद्धाश्रम उभे राहत आहेत, पण याही परिस्थितीमध्ये आज बाबांचा 3य पुण्यस्मरण विधी होतोय. ही गोष्ट सोपी नाही, कारण हे खऱ्या अर्थानं त्या कुटुंबावर केलेल्या संस्कारांचा परिणाम आहे. म्हणून तेवढा सुंदर सोहळा होतोय हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण यथार्थ एक वाक्य बोलून जातो, असे श्रावणबाळ मात्र आज महाराष्ट्राच्या घराघरात दिसत नाहीत. म्हणून वृद्धाश्रमही तेवढ्या वेगानं वाढत आहेत. शोकांतिका आज आमची मुलं वडिलांना सहज बोलून जातात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असं असेल ना ज्याला वाटत असेल की आपल्या जन्मात त्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, तर मी सांगतो म्हणून पुढच्या 3 मिनिटात फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. तुम्हाला पुढच्या 3 मिनिटात स्पष्ट होईल आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना पहिली गोष्ट करावी म्हणजे आता जर मागच्या संबंध 2022चा जर आपण अभ्यास केला तर मिडा या संस्थेच्या आकडेवारीनुसार खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये 7,332 अर्भक एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना खऱ्या अर्थानं आपल्याकडे घडल्यात. आणि जर ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना मी सांगतो म्हणून एकदा हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. एक दिवसाचं लेकरू बाळा त्यात ठेवलेलं, अंगावरची लालीसुद्धा त्या लेकराच्या उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, त्या लेकराच्या जीवनातलं उद्याचं अंधारात असणारं भविष्य पहा, त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा. आज आपलं वय, या वयात असणारा आपल्या जीवनातला आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं उद्याचं सुरक्षित भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना मी सांगतो म्हणून आता खऱ्या अर्थानं एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. अनाथ मुलांच्या डोळ्यात
डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं उद्याचं अंधारातलं भविष्य पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आनंद आणि आपल्या मातापित्यांनी घडवलेलं आपलं उद्याचं भविष्य पहा. कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय, ज्याला वाटतं आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय. आता मधल्या रस्त्यानं येताना मी पाहिलं मध्ये 2 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. नवरा बायको दगडी फोडतायत आणि या कडारत्या भर उन्हामध्ये त्यांची 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा अनवाणी पायानं ती फोडलेली खडी त्या डोक्यावर घेऊन त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, या वयातले त्या लेकरांचे कष्ट पहा, त्यांचं उद्याचं असणारं अंधारातलं कष्टमय भविष्य पहा. आज आपलं वय, या वयात आपल्या जीवनात असणारा आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं उद्याचं भविष्य पहा. क्षणात कळून चुकेल आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करून पहा. अहो, जो आनंदाच्या क्षणात आपल्या आईला पुढं करत असतो, पण कुटुंबावर दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा ठाकत असतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातील विठ्ठलस्त असतो. अहो, खऱ्या अर्थानं माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. माझ्या लेकराला कंस मारे म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता गोकुळात नंद घरी आपल्या लेकराला घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. माझ्या लेकरांना समाजानं स्वीकार म्हणून रडणारी खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्रायणीच्या डोहात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. माझ्या लेकरांना खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिक आहे. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे साक्षात फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो, तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे वडिलांच्या क्रोधाचे काटे आम्ही बाह्य रंगानं पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये वाहणारा मायेचा अखंड झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता इथं बसलेल्या कुणाच्या घरामध्ये जर मागच्या संबंध वर्षात मुलीचं लग्न झालं असेल किंवा सध्या लग्न सीजन सुरू आहे, इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात आता सध्या मुलीचं लग्न असेल ना, तर आमचा शेतकरी बाप कितीही मोठा असू द्या, त्याच्या शेतीचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण लेकीचं लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचा बिनव्याजी कर्ज, संस्थेचं जामीनके कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्नसुद्धा होत नाही. सगळ्यात मोठी वास्तवता. अहो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखाद चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे उंदा. पाहता पाहता 1.5 महिन्याचा वेळ निघून गेला. दुपारी 12ची वेळ होती. आमचा शेतकरी बाप शेतामध्ये राबत होता आणि त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल आणला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता. पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं कल्याण होईल बरं, पण दादा खऱ्या अर्थानं उद्या पाहिलं येतो आम्ही तुमच्या लेकीला. एवढे शब्द आमच्या शेतकरी बापानं ऐकले आणि त्या बापाच्या खऱ्या अर्थानं आनंदाला उधाण आलं. त्यानं हातातलं कुदळ जागेवर टाकली आणि धावत तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही भूतकाळात जाऊन तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11चा सुमार होता. खऱ्या अर्थानं वडील खुर्चीवर बसले होते, बाजूला पाहुणे बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून परक होणार म्हणून तर अलगद त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. अहो, त्याच वेळी माझ्या बहिणींना पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि ही माझ्या लेकीच्या अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून अलगद अश्रू खाली कोसळलं. पण त्याच वेळी आमच्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू तर माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. म्हणून डोळ्याशी आलेली आसवंसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 15-20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं शेतकरी बापाला बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा
पार्टी चांगली आहे, मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, पण दादा लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. अरे एवढे शब्द आमच्या शेतकरी बापानं ऐकले आणि आमच्या शेतकरी बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे अजून तर उसाचं बिल हे ना बाकी आहे, अजून तर खऱ्या अर्थानं माल बाहेर विकलेला नाही. अरे जवळ तर एवढे पैसे नाहीत. चांगला हॉल पाहायचं म्हटलं तर 2-2.5 लाख रुपये निघून जातील. लेकीला दागिने बनवायचं म्हटलं तर 3-3.5 लाख रुपये पुरणार नाहीत. पाहुण्यांचा मानपान करायला 2-1 लाख जवळ हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे, पण जवळ तर पैसे नाहीत, करावं काय? माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्याकडून कितीही चुका झाल्या तरी तुमच्या चुका माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा आणि तुमचा भाऊ कितीही बरोबर असू द्या पण खऱ्या अर्थाने त्याला तोडून बोलणारा हाच आमचा शेतकरी बाप. पण या शेतकरी बापानं पहिल्यांदा तुमचं लग्न ठरत असताना तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि तुमच्या भावाच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, पाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? अरे तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं पहिल्यांदा तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू पाहिली आणि तुमच्या वडिलांच्या जवळ येऊन सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडं रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. एवढाच आधार माझ्या बहिणीनं तुमच्या वडिलांना तुमच्या भावाकडून मिळाला. आणि तुमचे वडील घरात धावत आले, पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा भूतकाळात जाऊन तुमचा साक्षीगंध झालेला दिवस. त्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन प्रपंचाच्या स्वप्नात रम्मान होतात. पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली पहिली अशी रात्र होती की संबंध रात्र तुमचा शेतकरी बाप मात्र कूज बदलत राहिला. पण रात्रभर त्या शेतकरी बापाला झोप आली नाही. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवावेत कसे, या विवेचनेत तो बाप मात्र रात्रभर विचार करत राहिला. अरे सकाळी तो दुधाची किटली घेऊन दूध डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी तुमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही. कारण दूध घातल्यानंतर तिथून धावत तो सोसायटीत गेला, पतसंस्थेत गेला, बँकेत गेला. अनेक मित्रांचे उंबरट त्या बापानं झिजवले. तेव्हा कुठून तरी माझ्या बहिणीनं तुमच्या लग्नाचे पैसे आमच्या शेतकरी बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या बापानं ते पैसे जमा करताना अहो कोणताही विचार मागचा पुढचा केला नाही. त्याला लेकीचं लग्न हे त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न दिसत होतं. माझ्या बहिणींना आजही आठवा, ज्या दिवशी तुम्ही नगरच्या मार्केटमध्ये जाऊन बस्ता बांधला ना, तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना त्या बापानं तुम्हाला 35,000चा शालू घेताना आमच्या शेतकरी बापा चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं तुम्हाला बस्त्यामध्ये सँडल घेताना 5,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापा चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणार आहे. हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर आम्ही समजून घेत नाही, म्हणून तर आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी समजत नाही. पाहता पाहता त्या बापानं भले कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात केलं. 1 वर्ष निघून गेला, कोरोना आला, कोरोनाचंही 1.5 वर्ष गेलं आणि आत्ता गेलेला मागचा मार्चचा महिना असावा. अहो 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा शेतकरी बाप मात्र गावातल्या हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता. पण त्याचवेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं आणि शिपाई मात्र धावत आला. वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं लिफाफा फोडून ते पत्र वाचायला सुरुवात केली. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 3 दिवसातच हप्ता जमा करायचा होता. बापानं अर्धा चहाचा कप जागेवर ठेवला आणि तो बाप मात्र विचार करू लागला, अरे पैसे आणावेत कुठून, पैसे आणावेत कुठून. माझ्या बहिणीनं त्याही दिवशी दुपारी 12ची वेळ झाली होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती. पण तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. दिवसभर अनेकांचे उंबरटे त्या बापानं झिजवले. तेव्हा सोसायटीच्या हप्त्यापुरते पैसे त्या बापानं जमा केले. दुसऱ्या दिवशी तो सोसायटीत गेला, हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच आमचा बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा शेतकरी बाप सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला तर मात्र त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे. घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तो घराकडे निघाला. माझ्या बहिणीनं तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. बाप गावातल्या चौकात आला आणि न राहून अचानक त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात मात्र खिशावर आला. तो बाप विचार करू लागला, अरे आत्ता 4 मित्रांकडे उसनवारी केली तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा
जमा झाले. माझ्या लेकराचं बाळंतपण आलंय. तिला सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी 5-10 हजार माझ्या जवळ हवेत. पण माझ्या खिशात अवघे 2,000 रुपये. माझ्या बहिणीने ज्याला मी बळीराजा म्हणतो ना, त्या बळीराजाला सुद्धा त्या दिवशी 6,000 रुपये जमा करायला दुपारचे 3 वाजले. अरे त्या बाप धावत धावत तिथून बँकेत गेला, तिथून खऱ्या अर्थानं सोसायटीत गेला, तिथून धावत तो कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल, एखादा बोनस आहे नाही का त्या बापानं पाहिलं. अरे दुपारी 3 वाजले त्या बापाला अवघे 6,000 जमा करायला. तो बाप घरी आला ना, आता तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणी हे अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्या आहात. तुमच्या आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार तेवढ्या तुमच्या आई उतरल्या. हो कुठं थांबला होतात? दुपारचे 3 वाजलेत. आज रविवार आहे, गावात घ्यासची गाडी आली असेल, जा लवकर घ्यास घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ. जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या बाळतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळतपणासाठी माहेरी होतात. दुखलं खुपलं तर आई तुम्हाला कुशीत घेत होती. आई तुम्हाला जवळची वाटत होती. खऱ्या अर्थानं बाप मात्र निष्ठुर वाटत होता. पण तो बाप शेतात राबत होता. दुपारी 12 वाजता जेवायला आला की हात धुताना तुम्हाला एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना? एवढंच तो बाप बोलायचा. जेवण झालं की शेतात निघून जायचा. जगानं आई पाहिली, कुशीत घेणारी आई जवळची वाटली, बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्याच तुमच्या बाळतपणाच्या 2 महिन्याच्या काळात मात्र हाच तुमचा बाप तुम्ही सगळे घरात झोपल्यानंतर आपल्या हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होऊ दे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी बाळवणी, आपुली कुरवंडी बाळवो, आपुली कुरवंडी बाळवो, आपुली कुरवंडी बाळवो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी बाळवणे. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. एकाएकी मेला मिराशीचा धनी, एकाएकी मेला मिराशीचा धनी, एकाएकी मेला मिराशीचा धनी, एकाएकी मेला मिराशीचा धनी. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तो एक पिता असतो जो कुटुंबासाठी अहोरात्र जगत असतो. आनंदाच्या क्षणात आईला पुढे ठेवत असतो. पण कुटुंबावर दुःखाची काळ रात्र आली तर स्वतः मात्र आपल्या प्राणांची आहुती देऊन ढालही बनत असतो. खऱ्या अर्थानं वेळ अधिकचा झाला आहे म्हणून शेवटच्या 3च मुद्द्यांवरती येतो. खऱ्या अर्थानं त्याच 2 महिन्याच्या काळात 1.5 महिन्यांचा काळ निघून गेला. रात्री 10-10:30ची वेळ होती. आई मात्र बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो.
बाप चढदिशी उठला. सायकल असेल मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली आणि बाप मात्र गावाकडे निघाला. माझ्या बहिणीनं तुमचं माझं गाव म्हणजे संध्याकाळी 10 नंतर स्मशान शांत होणार. दवाखाना बंद होता. शेतकरी बापानं दरवाजावर थाप टाकली. डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचा पोट दुखतंय हो. आणि पाहता 10 मिनिटांचा काळ निघून गेला. डॉक्टरने दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं हात जोडून सांगितले, डॉक्टर साहेब फक्त 10 मिनिटं, लेकीला घेऊन येतो. बाप माघारी आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि बाप मात्र दवाखान्यात आला. पाहता ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली आणि आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. जगानं मात्र दुरून बापाकडे पाहिलं. बाप मात्र हॉस्पिटलच्या दरवाजात होता. जगाला तो निष्ठूर वाटला, पण त्यावेळी तो बाप मात्र काळजातून रडत होता, म्हणून तो जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी हमसून रडताना पाहिलंय, पण इथं बसलेला असा एकही नाही यानं स्वतःच्या बापाला आजपर्यंत कधीतरी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, पण आईला जसे डोळे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे माझ्या शेतकरी बापालाही भगवंतानं डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण रडायची परवानगी आईला जशी डोळ्यातून दिली, माझ्या शेतकरी बापाला डोळ्यातून रडायची परवानगी भगवंतानं दिलीच नाही. अरे स्वतःची आई गेली, खांद्यावर तिरडी होती, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतः जन्माता बाप गेला, हातात मडकं होतं पण डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतःची बायको गेली तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी येऊ शकत नाही का? त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं. अरे स्वतःचं लेकरू खांद्यावर आलं, त्या बापाच्या हातात खऱ्या अर्थानं मडकं होतं, पण तरी त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या लेकरांचा कुटुंबाचा आधार व्हायचा. बाप रडला नाही असं नाही. बाप जेव्हा जेव्हा रडतो तो काळजातून रडतो, म्हणून तो जगाला कधी दिसत नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर असा कुठलाच कधी कवी म्हणत नाही. पाहता त्यातही 2 तासांचा वेळ निघून गेला. डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालंय, शेवटचा पर्याय सिजर करावं लागेल. आणि त्याच वेळी आता आपलं गाव म्हणजे आडबाजूला असणार, इथं सिजरची सुविधा उपलब्ध नाही. करावं काय प्रश्न आईच्या मनात आला. कारण या जगात जर तुमच्या शेतकरी बापाला कोणी ओळखलं ते फक्त आणि फक्त तुमच्या आईनं ओळखलंय. तिला माहीत होतं आपल्या नवऱ्याच्या खिशात कधी कधी 5-5 लाख रुपये शेतीचे असतात, तर कधी गावात भेटलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये सुद्धा नसतात. तिनं विचारलं आता हो काय करायचं? तरी तो बाप तिला सांगत राहिला, रुक्मिणी काळजी करू नकोस, गुड्डीचा बाप अजून जिवंत आहे, तू तिच्याकडे लक्ष दे, मी करतो काहीतरी. बाप बाहेर आला. रिक्षावाला पाहिला. अर्ध्याच्या पायावर त्याने डोकं टेकवलं आणि तुम्हाला तालुक्याच्या नगरच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन गेला. पाहता तिथंही 8 तासांचा वेळ निघून गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की दादा आमचंही पर्याय संपलेत, पाणी कमी होत आहे, सिजर हा शेवटचा पर्याय आहे. मी भूल देणाऱ्या डॉक्टरांना फोन केला आहे. ओपीडी खऱ्या अर्थानं ते येतील एवढे 15-20 मिनिटामध्ये. तुम्ही जाऊन खऱ्या अर्थानं ओपीडीमध्ये 40,000 रुपये जमा करा. आणि या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. रात्रीचा 12-12:30चा सुमार होता. बापाच्या खिशात अवघे 2,000 रुपये. पण पाहता त्या बापाच्या मनात विचारांचं काहूर पेटलं, अरे 35,000 आणखी आणावेत कुठून? माझ्या बहिणींनो विचार करा, तुमच्या कुटुंबाकडे किंवा तुमच्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर गावातल्या चौकात उभं त्याला उभं चिरण्याचं धारिष्ट ठेवणारा हाच तुमचा शेतकरी बाप मात्र. पण तुमच्या बाळतपणाची रात्र मात्र अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला. 1%, 2%, 3%, 4%, 5%, दाम दुप्पट देईन रे, स्वतःला विकेल पण पैसे देईल असं म्हणून त्याने अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं. तेव्हा तुमच्या सिजरचे पैसे त्या बापानं कुठून तरी जमा केले. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या बाळतपणाची रात्र आठवून पहा. सकाळी 4:30चा सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला तुमची आई बसलेली होती. पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 11:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक माणूस असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी त्या हॉस्पिटलच्या सिजरचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तो अनवाणी पायानं भर उन्हात आणि पावसात तो बाप मात्र अनेकांचे उंबरठे झिजत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत हॉस्पिटलपर्यंत आला. आईला परिस्थिती माहीत नव्हती. तिने सांगितलं, अहो कुठं होतात, तुम्हाला समजलं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही. पण त्या दिवशी तो बाप मात्र पायरीवर बसून हमसून रडला. यासाठी नाही की 5% पैसे आणलेत, 1 महिन्यात द्यायचेत, म्हणून त्या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. पण देवा तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघडले ते आनंदाश्रू होते. ते आनंदाश्रू आम्ही कधी मागे फिरून पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता, म्हणून तर आम्हाला कधी कळालाच नाही. माझ्या बहिणींनो आजही तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा.
तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं. मैत्रिणींच्या गराड्यामध्ये तुमच्या हातावरची मेहंदी फुलत होती. पण त्याच वेळी मात्र आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर होती. हजारो विंचवानी एकाच वेळी तिच्या काळजाला दंश करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. आणि वेदनेचा महापूर घेऊन ती आई तुमच्या जवळ आली. तिनं तुमच्या मैत्रिणींचा गराडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून ती धाय मुखळून रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझं बछडं माझ्यापासून कायमचा आता दूर होईल बाळा. वेदनेचा असह्य खऱ्या अर्थानं अंतकरणातला भाव तिच्या अंतकरणात निर्माण झाला आणि ती आई तुमच्या गळ्यात पडून हमसून रडू लागली. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा. तुमच्या जीवनात पहिल्यांदा तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीवर त्या दिवशी साखर पाणी लावायची गरज कधी पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. 15-20 मिनिटांचा वेळ निघून गेला. शेवटी मुलीनं विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाही. पण बाबा ते तर बाहेर मांडव डाळे बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? आणि मुलगी मात्र धावत वडिलांच्या जवळ गेली. माझ्या बहिणीनं आजही ती रात्र आठवून पहा. संध्याकाळी 10-10:30चा सुमार होता. वडील मांडवात उभे होते. मुलीनं वडिलांना घट्ट पकडला आणि विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा. त्या दिवशी तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर, तुम्ही सगळे आवरून झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचे. संध्याकाळी वरात असेल. परवा कुलदैवतेला जेजुरीकडे जाणं होईल तुमचं. 2-3 दिवस जागृतीमुळे पित्तवून आजारी पडशाल बरं. जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप शांतपणे बोलला. अंधारात निघून गेला. जगानं मात्र दुरून तो बाप त्या दिवशी पाहिला. जगाला निष्ठुर वाटला. पण त्या रात्री मात्र माझ्या बहिणीनं तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून, माझं काळीज माझं लेकरू कायमचं माझ्यापासून दूर होणार म्हणून तर गुडघ्यात डोकं घालून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत अंधारात रडलेला बाप मात्र अंधारात जाऊन आम्ही पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता म्हणून तर आम्हाला कधी कळाला नाही. आजही माझ्या बहिणीनं तुम्ही तुमच्या माहेरी फोन करता. तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो. तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात. पण तुमच्याशी एकही शब्द न बोलता सरळ तुमच्या आईकडे फोन देतात. आणि तो प्रत्येक वेळी तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही फोन बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमची आई प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा ते कधी फोन बोलतात. पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे ग माझं सोनूलं हे विचारणारा तो पिता असतो, तो बाप असतो. आणि तो जेव्हा कुटुंबातून निघून जातो त्यावेळी घरातला वटवृक्ष कायमचा दूर होतो. त्यावेळी होणारं दुःख हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण दयाघना परमेश्वराला एकच विनंती करेल, ए दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू समुद्र भरून दूध दिलंस. वडिलांची मांडी मागणाऱ्या ध्रुवाला तू खऱ्या अर्थानं आढळस्थान दिलं. त्याप्रमाणे बाबांना तुझ्या चरणावरती तो प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्धाच्या दिवशी खऱ्या अर्थानं जागा दिलेलीच आहे. खऱ्या अर्थानं पितृलोकातही त्यांच्या खऱ्या अर्थानं दुसऱ्या अंशाला अशी अखंड जागा दे. ही मात्र भगवान परमात्म्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई जी विठोबा रखुमाई, 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 विठोबा आता 11:51 सुमार झालेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या दंडसंहिते आधारे वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे.
खऱ्या अर्थानं जाताना फक्त 2 गोष्टी बोलून जाणार आहे. कारण आज भगवंताकडं बाबांना मोक्ष मिळावा ही अपेक्षा आपण व्यक्त करू शकत नाही, कारण तो त्यांना प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं प्राप्त झालेला आहे. फक्त जाताना मला 2 गोष्टी प्रामुख्यानं तुमच्यासमोर बोलून जायचं आहे. याचं कारण असं आहे की सध्या गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विशेषतत्वानं पितृदोष नावाचं एक फॅड वेगानं वाढू लागलं आहे. फॅड हा शब्द मी जाणीवपूर्वक यासाठी वापरला, हे खऱ्या अर्थानं जे आत्मा जिवंत असताना कधी आपल्या लेकरांना त्रास देत नाहीत, ते गेल्यानंतर आपल्या लेकरांना त्रास देतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण सध्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर पितृदोष वाढण्याची काही कारणं वेगानं जी समोर येत आहेत, ह्या कारणांमध्ये आता हल्ली अहमदनगर पट्ट्यामध्ये आपल्याकडं 5.5 महिने करण्याचे विधीचं प्रमाण वेगानं वाढलं आहे. हात जोडून तुम्हाला जाताना फक्त एक विनंती करून जातो, जर तुमच्या घरात काही मंगल कार्य असेल तर 5.5 महिन्याचा विधी करून ते कार्य करून घ्या. पण हात जोडून एक विनंती मात्र आहे की खऱ्या अर्थानं हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रथम वर्ष श्राद्ध या विधीला कोणताही शॉर्टकट नाही. तुम्हाला प्रथम वर्ष श्राद्धच विधी करावा लागणार आहे. याचं कारण नेमकं काय आहे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि बसलेल्या प्रत्येकाला समजलेल्या भाषेमध्ये सबंध गरुड पुराण फक्त 10 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं समजून घ्यावं एवढी अपेक्षा आहे. कारण गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गरुडराजाला उपदेश करताना सांगतात की हे गरुडराजा, खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकामध्ये जीवाचं निधन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यासाठी 2 मार्ग आणि 2 संस्कार सांगण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थानं कारण या देहाचा प्रवास आपण 5.5 महिन्याचा विधी करतो, पण हिंदू धर्मशास्त्रानुसार या देहातील प्राण निघून गेल्यानंतर तिथपर्यंत पोचण्याचा जो कालखंड आहे, तोच जर संबंध 1 वर्षाचा असेल तर 5.5 महिन्याच्या विधीला आमचे पित्र माघारी येतील का? सगळ्यात मोठा सरळ आणि सोपा प्रश्न आहे. आता खऱ्या अर्थानं गरुडराजांना विचारलं, देवा मग या जीवाचा खऱ्या अर्थानं 2 मार्ग आणि 2 संस्कार तुम्ही सांगताय, मग हे 2 मार्ग आणि 2 संस्कार कोणते आहेत? आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, गरुडराजा खऱ्या अर्थानं या देहातील प्राण निघून गेल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत या देहाच्या संबंधानं जे काही विधी केले जातात त्या समस्त विधींना खऱ्या अर्थानं प्रेत कर्म संस्कार म्हटलेला आहे. आणि 13व्या दिवसापासून तिथून पुढं त्या संबंधानं जे काही कर्म केली जातात, क्रियाकर्म केली जातात, त्याला पितृकर्म म्हटलेलं आहे. म्हणजे बाबांचं हे 3य पुण्यस्मरण हे पितृकर्म संस्कार आहेत. आणि साधारणपणे मग भगवंताला पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं गरुडराजांना विचारलं, देवा म्हणजे हे 2 संस्कार मला समजले, परंतु खऱ्या अर्थानं आता 2 मार्ग कोणते आहेत? तर भगवान परमात्म्यानं सांगितलं, गरुडराजा लक्षात घे, त्या जीवाच्या देहातील प्राण निघून गेल्यानंतर त्यासाठी जे 2 मार्ग आहेत, एक म्हणजे देवमार्ग आहे आणि दुसरा म्हणजे यममार्ग आहे. आणि खऱ्या अर्थानं नानांचा जीवनाचा प्रवास जर पाहिला तर यथार्थपणे आपलं सबंध जीवन, कारण साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात, समाजसेवेसाठी आपलं जीवन वाहतात, तेव्हा असं काही असामान्य कर्तृत्व करून जातात की त्या कर्तृत्वाची छटा त्यांच्या जाण्यानंतरही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सदैव जिवंत राहते. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढच्या पिढीच्या रूपानंही त्या अहोरात्र खऱ्या अर्थानं अविरतपणे पुढे चालू राहते. नानांचं जीवन जर यथार्थ पाहिलं तर त्यांनी आपलं संबंध जीवनच समाजासाठी वाहिलं, म्हणून त्यांचा प्रवास नक्की देवमार्गानं झालेला आहे. मग आता खऱ्या अर्थानं जे कीर्तनाच्या सुरुवातीला होते, माझं कीर्तनाच्या सुरुवातीला एक वाक्य होतं की या देहाचा म्हणजे 3.5 तासाच्या अगोदर प्राण गेल्यानंतर अग्निडाग देता येत नाही. याचं कारण 4 घटिकांमध्ये या देहाची 17 तत्व स्वर्गापर्यंत पोचतात. बरोबर, सुरुवातीचं वाक्य होतं कीर्तनातलं. हे 4 घटिकांमध्ये जाणं म्हणजे 4 घटिकांमध्ये या देहाची 17 तत्व गेल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं की व्हेरिफिकेशन होऊन तात्काळ ते माघारी येतात. आता आपल्या गावात स्वर्गरथ आहे का? स्वर्गरथ आहे का इथे? नाही. मग हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, इथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला घाई असेल तर खऱ्या अर्थानं घट घेऊन निघण्याच्या अगोदर अर्धा तास जा, पण एकदा प्रेत उचलल्यानंतर गाड्या काढायची घाई करायची नाही. याचं कारण असं आहे, व्हेरिफिकेशन होऊन म्हणजे माघारी पुन्हा त्या देहाचे 17 तत्व आल्यानंतर ज्यांनी घट धरलेला आहे त्या पुत्राच्या मागे 20व्याच्या ओट्यापर्यंत गरुड पुराण सांगतं की ही देहाची 17 तत्व येत असतात. ती आल्यानंतर ती 20व्याच्या ओट्यावर जेव्हा आपण तांदूळ ठेवतो म्हणजे उदक तर्पण श्राद्ध करतो, पाहायला गेलं खऱ्या अर्थानं आपण अमान्य श्राद्ध ज्या ठिकाणी करतो त्या 20व्याच्या ओट्यावर ही 17 तत्व त्या तांदळासोबत त्या ठिकाणी थांबतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो, आता मला वाटतं इकडे शब्द जीवखडा आहे, ज्याला धर्मशास्त्रातला शब्द आश्मा, आणि आश्मानं जेव्हा आपण तो घट फोडतो, लक्षात ठेवा गरुड पुराण असं सांगतं 20व्याच्या ओट्यावर या देहाची जी 17 तत्व आहे ते अंश रूपानं त्या खड्यामध्ये जीवखड्यात परावर्तित होतात. आता तो जीवखडा आपल्याकडे घरी आणला जातो की तिथंच ठेवला जातो? जागेवर ठेवला जातो, बरोबर ना?
इथून पुढं हात जोडून तुम्हाला विनंती करतो, लाल वस्त्रामध्ये तो जीवखडा आपल्या घरी घेऊन यायचा, तो घराच्या बाहेर ठेवायचा आणि दशक्रेच्या दिवसापर्यंत या पितृस्थानानं त्याला जल अर्पण केलं, त्या कुटुंबाला पितृदोष कधीही येत नाही. कारण त्या देहाती 17 तत्व दशक्रेच्या दिवसापर्यंत त्या जीवखडा सोडून कुठेही जात नाही. म्हणजे ते कुठं सामावलेली आहेत? जीवखड्यामध्ये. आणि ज्या दिवशी दशक्रेचे आपण जे 3 पिंड, त्यातलं मधलं पिंड लिंगपिंड जे पुढं प्रवाहित होतं, ते पिंड प्रवाहित आपण करत असताना त्यासोबत तो जीवखडा प्रवाहित करायचा. आता मला सांगा, आषाढी वारी जवळ आली, इथून आषाढी वारीचे एकूण मुक्काम किती आहेत? इथून 8 मुक्काम आहेत. 8 मुक्काम घेतल्यानंतर परमेश्वराची भेट निश्चित आहे. त्याप्रमाणे धर्मशास्त्रानुसार या देहातील प्राण निघून गेल्यानंतर या देहाचे धर्मशास्त्रानं 17 मुक्काम सांगितलेत. 16 पूर्ण मुक्काम आहे, 1 अर्ध मुक्काम आहे. मग हे 16 मुक्काम कोणते? तर लक्षात घ्या, या देहातील प्राण निघून गेल्यानंतर 16व्या दिवशी दक्षिण दिशेला या देहाचा पहिला मुक्काम होतो. कुठे? सौम्यपुरामध्ये. मग सौम्यपुरानंतर सौम्यपूर, त्यानंतर शालिग्राम, त्यानंतर नगेंद्रम, त्यानंतर विचित्र भवन, असे एकूण किती मुक्काम आहेत? 16 आणि 1 अर्ध मुक्काम. पण आपल्याकडे शेवटचे 5च मिनटं आहेत, म्हणून शेवटच्या 2 मुक्कामांकडे येऊयात. आता खऱ्या अर्थानं म्हणजे जर पाहायला गेलं तर बाबांचं तृतीय पुण्यस्मरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बाबांचं ज्या दिवशी प्रथम पुण्यस्मरण झालं त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी रात्री भारतीय म्हणजे आपल्या खऱ्या अर्थानं पृथ्वीच्या सौरमंडल वेळेनुसार सायंकाळी 6च्या सुमाराला बाबांच्या देहाती 17 तत्व आणि ते जे त्यासाठी न्यायला आलेले जे 2 दूत होते यांचा प्रवास चित्रगुप्ताच्या नगरीत झाला. चित्रगुप्ताच्या नगरीत गेल्यानंतर बाबांच्या देहाती 17 तत्वांसोबत जे 2 दूत होते त्यातला 1 दूत त्या ठिकाणी थांबला. गरुड पुराण सांगतं दुसरा दूत चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये गरुड पुराणा आधारे एक कर्म काउंटर आहे. त्या कर्म काउंटरवरती तिथे एखाद्या अर्थानं त्या दूतानं बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची जी फाईल आहे ती फाईल आपल्या ताब्यात घेतली. ती फाईल ताब्यात घेतल्यानंतर तो दूत चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्तानं सगळी फाईल तपासल्यानंतर त्याच्या शेवटच्या पानावर 1 शेरा लिहिला. तो शेरा लिहिल्यानंतर तो दूत पुन्हा ती फाईल घेऊन माघारी आला. मग बाबांच्या देहाती 17 तत्वांचा मुक्काम त्या सबंध रात्री चित्रगुप्ताच्या नगरीत झाला. आणि दुसऱ्या दिवशी सौरमंडल पृथ्वीच्या वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन ते 2 दूत बरोबर 5:30 वाजता चित्रगुप्ताच्या नगरीतून निघाले. पाहता पाहता ते निघाले कुठं? तर धर्मराजच्या नगरीकडे. आता दोन्हींमधलं अंतर जे आहे आम्हाला गरुड पुराणानं 6 तासांचं अंतर सांगितलं आहे. म्हणजे बरोबर 11:30 वाजता बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत धर्मराजच्या नगरीत पोचले. धर्मराजच्या नगरीत पोचल्यानंतर धर्मराजच्या नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा वर्कर आहे, ज्याचं नाव तुम्हाला सहसा कोणी सांगत नाही. आज मी सांगून घेत जातो, आपण गेल्यानंतर आपली त्याच्यासोबत भेट होणार आहे. त्याचं नाव धर्मध्वज आहे. धर्मध्वजाच्या हातामध्ये ती फाईल दिल्यानंतर ती फाईल तो तपासतो आणि त्या फाईलनुसार तो ठरवतो कोणत्या रस्त्यानं आत सोडायचं. आत गेल्यानंतर गरुड पुराण सांगतं मध्ये सुवर्ण सिंहासन आहे, त्यावर धर्मधर राजा बसलेला आहे. बाजूला त्याचं अष्टप्रधान मंडळ आहे. आणि ज्यावेळी ही कर्मरेषेची फाईल त्या मंडळाकडे जाते त्यानंतर धर्मराजा 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. 5 साक्षीदार आल्याशिवाय या देहाचा निकाल तिथं लागत नाही. कोणते 5 साक्षीदार? पहिला साक्षीदार म्हणजे भगवान परमात्म्याचा अंश आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे किंवा सर्वाघटी राम. म्हणून त्या देहातील भगवंताच्या अंशाला तुकोबारांनी आपल्या अभंगाच्या संज्ञेमध्ये घेतलंय, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यावेळी तो भगवान परमात्म्याचा या देहातील जो अंश आहे तो या देहापासून क्षणभर तरी विलग झालाय का? नाही. म्हणून तो पहिला खऱ्या अर्थानं साक्षीदार म्हणून उभा राहतो. दुसरा साक्षीदार म्हणजे धरणी माता आहे. आपण दरवाजा लावून कोणतंही कृत्य करू शकू, पण लक्षात ठेवा महाराज, आपण खऱ्या अर्थानं धरणी मातेपासून लपून कोणतंही कृत्य करू शकत नाही. म्हणून दुसरा साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे साक्षीदार म्हणजे चंद्र देवता आहे, रात्रभर कॅमेरा सुरू आहे. चौथा साक्षीदार म्हणजे सूर्य देवता आहे, दिवसभर कॅमेरा सुरू आहे. आणि 5वे साक्षीदार म्हणजे गणपती बाप्पा आहेत. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाते. ही साक्ष नोंदवल्यानंतर खऱ्या अर्थानं धर्मराजा वायुदेवतेला बोलवून घेतात. वायुदेवता त्या ठिकाणी आल्यानंतर बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन वायुदेवता तात्काळ या ठिकाणी येतात. या ठिकाणी आल्यानंतर अंशरूपानं बाबा चाललेला हा सगळा सोहळा पाहतात. हा सोहळा पाहिल्यानंतर त्यांच्या मनाला आनंद प्राप्त झाला तर त्या अंशरूपानं आशीर्वाद देतात. त्यानंतर त्या कुटुंबाला कधीही पितृदोष लागत
नाही. आता तिसरं पुण्यस्मरण समजून घ्यायचं आहे, म्हणून याच्या पुढचा प्रवास समजून घ्या. मग बाबांच्या देहातील 17 तत्व या ठिकाणी आल्यानंतर वायुदेवता इथून पुन्हा त्यांना रात्री माघारी घेऊन जाते आणि माघारी गेल्यानंतर त्या प्रथम पुण्यस्मरण दिवशी रात्री खऱ्या अर्थानं बाबांच्या देहातील जे 17 तत्व आहेत याचे 3 समान भाग केले जातात. हे कोरडे महाराज मनाचं सांगत नाही, गरुड पुराण फक्त सोपं करून सांगतो. 3 भाग समान केल्यानंतर यातला जो पहिला भाग आहे तो भगवान परमात्मा स्वतःच सामावून घेतो, कारण जो भगवंतानं दिलेला, प्रकृतीने दिलेला आहे. दुसरा जो अंश आहे तो पितृलोकात जातो. तर पितृलोक काय भानगड आहे? कारण ज्यांना ज्यांना पितृदोष सांगितला आहे त्यांना खऱ्या अर्थानं पितृ असंतुष्ट आहेत, म्हणजे खरी मेघ पितृलोकात आहे. आता पितृलोकामध्ये काय आहे तर इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे या कुळ परंपरेचे असेच 3 भाग झालेले आहे आणि त्यातला एक अंश कुठं आहे? पितृलोकात आहे. आणि या पितृलोकाचे स्वामी कोण? महाराज म्हणतात कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतानी बर्वे झालो शरण आलो. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कुळदेवी किंवा कुळदेवतेला आता हात जोडून सांगतो, ज्यांना पितृदोष सांगितला आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी कुळदेवी आणि कुळदेवतेला गेलंच पाहिजे. आणि कुळदेवीन कुळदेवतेला जर तुम्ही वर्षातून एकदा गेलात, तुम्हाला कुणीही पितृदोष सांगा, ह्या कानानं ऐका, ह्या कानानं सोडून द्या. लोकांमध्ये जे आपले पितृ आहेत त्यांचं आधिपत्य ज्यांच्याकडं आहे ते आपले कुळदेवीन कुळदेवता आहे. म्हणून आपण कुळदेवी कुळदेवतेला गेलो नाही की पितृदोषास बळी पडतो. पण त्याच्या पुढं बळी असं झालं की लोक पतपिढी काढून 70-80 खर्च करायला जात आहेत. धर्म मानलाच पाहिजे, धर्म आपला आहे प्रगल्भपणे जाणलाच पाहिजे, पाळलाच पाहिजे, पण त्याला अंधश्रद्धेची जोड कधी देऊ नये एवढी मात्र मनपूर्वक विनंती आहे. आणि त्यांचा आशीर्वाद खऱ्या 3 भागांमध्ये दुसरा अंश कुठं पाठवला आहे? पितृलोकामध्ये. आणि राहिलेला जो तिसरा अंश आहे तो मग धर्मराजाने दिलेल्या निर्णयानुसार पुढच्या गतीला जात असतो. जो पुढच्या गतीला जातो तो फिरून परत आपल्या घरी कधीच येत नाही. आणि तो तिसरा अंशही पुढच्या गतीला जाऊ नये म्हणून आपण मोक्षाची अभिलाषा भगवंताच्या चरणावर करत असतो. मग आता द्वितीय आणि तृतीय पुण्यस्मरणाला बाबांच्या देहातील कोणता अंश आला? तर जो पितृलोकामध्ये अंश आहे तो पितृलोकातला अंश इथून पुढे बाबांच्या देहाच्या संबंधाने जे काही कर्म होतील त्या कर्माच्या अनुषंगानं या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आज आशीर्वाद द्यायला जो अंश येणार आहे तो खऱ्या अर्थानं पितृलोकातील अंश आहे आणि तो या ठिकाणी आशीर्वाद देऊन पुन्हा जाणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, 5.5 महिन्याचा विधी पितृदोषाचं मूळ कारण आहे. आणि जर महिला मंडळ हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, आता जेवढे वयस्कर बसलेत, बाबा मला तुम्हीच उत्तर द्या, 30 वर्षापूर्वी पितृदोष नावाची गोष्ट होती का? पितृदोष हे तुम्ही 5 वर्षात जास्त ऐकायला लागलात. याचं कारण आहे आमच्या घरातील आई सकाळी सूर्योदयापूर्वी सारवून रांगोळी काढून दिवा लावत होती. माझ्या बहिणींनो, आता खऱ्या अर्थानं तुमच्याकडे जर पाहिलं तर तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर उठल्यानंतर पहिल्यांदा रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, पहिला मोबाईलचा डाटा ऑन होतो. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या कुटुंबाला पितृदोष येऊ नये तर घरातल्या कर्त्या लक्ष्मीनं सूर्योदयाच्या पूर्वी सारवून त्या ठिकाणी रांगोळी काढून घरासमोर दिवा लावला, त्या कुटुंबाला कधीही पितृदोष येत नाही. आणि म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं धर्म पाळा पण तो डोळसपणे जगा, अंधश्रद्धेच्या मोहजाळात अडकून पडू नका. आपल्याला खऱ्या अर्थ तुमच्याकडे जर खऱ्या अर्थानं कार्य असेल 5.5 महिने विधी करा, पण वर्षश्राद्ध हाच विधी करावा लागतो, यातही फार मोठे. पण आता आपल्याकडे वेळ नाही, कारण लक्षात घ्या. आणि हात जोडून विनंती, ज्यांच्या घरामध्ये जर कोणी खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध झालेलं नसेल अजून, तर दर एकादशीला आणि दर अमावस्येला सकाळी 12 वाजण्याच्या आत घरावरती नैवेद्य ठेवावाच. कारण ह्या 12 महिन्याचा जो प्रवास आहे ते जे अन्न ग्रहण करतात ना, 11 महिन्याचा आपण जे खऱ्या अर्थानं दर महिन्याला बहिणीला बोलवून जो नैवेद्य करतो तो खरा नैवेद्य कुणाला असतो? तर जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गात जे आहार आहे, गरुड पुराण सांगतंय, तो आहार त्यांचा तिथून होत असतो. म्हणून दर अमावस्येला, महिन्यातला तुमचा महिना तर चालूच आहे, पण तोपर्यंत 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत एकादशी आणि अमावस्येला 12 वाजण्याच्या आत घरावर नैवेद्य ठेवलाच पाहिजे. अन्नपूर्णा देवी अंश येऊन तो घेऊन जात असतो. त्या घराला पितृदोष कधीही लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं
नियोजित वेळेत चार चरणांचा भावार्थ पाहत असताना चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला भंग आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि बाबांचे दोनही चिरंजीव कन्या असतील कुटुंब पाहिलं तर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. बाबांच्या त्यांच्या लेकरांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहेच आणि गीतेतील कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग याचा आदर्श उदाहरण म्हणजे दोनही खऱ्या अर्थानं बाबांचे दोनही चिरंजीव आहेत. अंतकरणात भगवंताचं नाम आहे, समाजसेवेचा वसा आहे, म्हणून त्यांच्या जीवनातलं कार्य हे खऱ्या अर्थानं फार गोड आणि सुंदर आहे. आणि एकदा का अंतकरणात भगवंताचं नाम आलं, आमचं कर्म व्यवस्थित असेल, अंतकरणातले विकार दूर झाले तर या नरदेहाला देव पाहावयासी गेलो, देवच होऊन ठेलो. नरदेहामध्ये खऱ्या अर्थानं या नरदेहालाही देवत्व प्राप्त होतं आणि असे देवत्वाला गेलेले जे आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळेत चार चरणांचा भावार्थ पाहत असताना कुटुंबाला झालेले दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही, पण त्याचबरोबर एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. जसं खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव कन्यांना दुःख झालं आहे त्याप्रमाणे नातवंडांच्या जीवनातून त्यांचे आजोबा गेलेत हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही, कारण नातवंडांच्या जीवनामध्ये आजोबांचं स्थान हे सगळ्यात उच्च असतं. म्हणून माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून जाताना फक्त 2 मिनिटामध्ये एक विनंती करून जातो, कारण सध्या या 5 वर्ष 6 वर्षाच्या काळामध्ये प्रावेसी नावाचा शब्द आमच्या घराघरापर्यंत येऊन पोचल्यामुळं खऱ्या अर्थानं आज कुटुंब व्यवस्थेला कुठेतरी ग्रहण लागल्याची जाणीव होते आहे. आणि म्हणूनच ज्या आज तरुण पिढी किंवा लहान मुलं बिघडतात म्हणून महाराष्ट्राच्या पाठीवर सगळीकडे ओरड सुरू आहे, पण याचं कारण समाज नाही, याचं कारण तुम्ही स्वतः आहात. कारण ज्या घरामध्ये आजी आजोबाला सन्मानाचं स्थान आहे त्या घरातली लेकरं कितीही काळ बदलू द्या कधी बिघडणार नाहीत, आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घरात सन्मानाचं स्थान नाही त्या घरातली लेकरं बिघडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, भले तुमच्या सासऱ्यांना एक वेळ उपाशी ठेवलं तरी चालेल, पण त्यांना नातवंडांपासून कधी दूर करू नका, कारण नातवंडांच्या जीवनामध्ये त्यांचा जर पहिला मित्र कोण असेल ते म्हणजे आजी आजोबा आहेत. आणि आजी आजोबांचे डोळे मिटण्यापूर्वीचा त्यांचा मौल्यवान सगळ्या जगाच्या पाठीवरचा मित्र जर कोण असेल ती म्हणजे त्यांची नातवंड आहे. कारण माझ्या बहिणीनं तुमच्या लेकराला एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही त्याला 2 फटके देऊन ती भाजी खायला लावता, पण त्या घरात जर आजी आजोबा असतील तर आजोबा कधी लेकराला मांडीवर घेतील आणि न आवडणारी भाजी आजी कधी त्या लेकराच्या तोंडात भरवेल कळून सुद्धा येत नाही. पण आज आजी आजोबांपेक्षा आम्ही मुलांच्या हातामध्ये मोबाईल आणि टीव्हीचे रिमोट देतोय आणि परत मुलं बिघडली म्हणून आम्हीच बोलतोय. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं घरातल्या आजी आजोबाचं स्थान भक्कम ठेवा, कारण शिक्षणानं समृद्ध झाल्यामुळं नातवंड आजी आजोबांपासून दूर जाऊ लागलीत. शोकांतिका आहे. म्हणून आज मला वाटतं रविवारच आहे, बरोबर ना? हा रविवारचा दिवस उजडला ना की खऱ्या अर्थानं आमची शाळेत जाणारी मुलं आणि आता या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं शिकलेली मुलं खऱ्या अर्थानं शिकलेली आपल्या आईचा म्हणजे मम्माचा हातात घेत आहेत आणि काळकुतीला येऊन आपल्या आईला सांगतायत उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ, त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडं तिथं प्रकाश करू आपण एक रात्र राहून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं, त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. आपण एका तासाठी तरी पाखरं व्हायला जाऊ, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, कारण सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बियणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते, मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळे, गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळे, नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. अगं चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन, आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घरातली खऱ्या अर्थानं विठ्ठल आहे.
त्यांना जपा एवढी विनंती मी करून जातो. खऱ्या अर्थानं दादा मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालेली ही सगळी व्यक्तिमत्व, कारण मागच्या वेळेस तिकडे येण्याचा योग आला, आज इकडे येण्याचा योग आला, पण महाराष्ट्रभर फिरत असताना काही माणसं अशी भेटतात जी आयुष्याच्या शेवटपर्यंत लक्षात राहतात. अशी आगळी वेगळी माणसं मला या ठिकाणी मिळाली. कारण खऱ्या अर्थानं समाजसेवेचा व्रसा वारसा आणि आपल्या संस्कारांनी खऱ्या अर्थानं आपल्या मातापित्यांनी दिलेल्या तो संस्कारांचा जो प्रवाह आहे तो त्यांच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे. यथार्थ तो पुढे पुढे चालत राहणार आहे. भगवंतानं त्यांना अखंड बळ देवो ही भगवान परमात्मे चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. सगळे राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील आलेले मान्यवर आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक कुटुंबातर्फे रून व्यक्त करतो. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. मी 5.5 महिने वर्षश्राद्ध विधीचं खात नाही अशी कुणाची खुलचट समजूत असेल त्याचं गाठोडं बांधा. मी येताना मध्ये एक ओढा पाहिला, त्या वड्यामध्ये ते टाकून द्या. कारण आपण सगळे ज्यांचे पाईक आहोत तो आपला वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी म्हणजे भोलेनाथ आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यापासून परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तदादा आणि त्यांनी ज्यांना ज्ञानदान दिलं ते म्हणजे ज्ञानदादा. ज्ञानदेव रचिला पाया, ज्या वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत त्याचा पाया म्हणजे ज्ञानोबाराया आहेत. आणि या परंपरेमध्ये जगन्नाथपुरी या ठिकाणी नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6-7 घरी गेल्यानंतर पाहून घ्या. खऱ्या जगन्नाथपुरी या ठिकाणी साक्षात मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी हा प्रसाद एकदा नव्हे 2दा ग्रहण केला आहे. मग त्यांनी जर तो 2दा महाप्रसाद म्हणून ग्रहण केला आहे तर आपण तो नाकारणारे कोण आहोत? म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि जर कोणी म्हणत असेल मी काशीला जाऊन आलोय तर काशीला गेल्यानंतर काशीखंड असं सांगतो की त्या ठिकाणी प्राण परत मागं आणता येत, देह सोडून यावा लागतो. आणि जर तुम्ही देह घेऊन आलात याचा अर्थ तुम्ही दर्शनाला गेला होता. त्यामुळे महाप्रसाद घ्यायला कुठलीही अडचण नाही. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी विनंती करतो. मोठ्या लोकांचा मोठेपणा साक्षात तुमच्या सगळ्यांच्या रूपानं पाहायला मिळाला दादा. मला कमी वेळेत बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला मुखामध्ये तुमच्या साखरेसारखं सगळ्यांच्या गोड प्रमाण होतं, पण त्याचं तुम्ही खडीसाखरेत रूपांतर केलं. आपण सर्वांच्या चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. बाबा आपल्याही चरणावर दादा, आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. विनेकरी बाबा असतील, खऱ्या अर्थानं आमचे सगळे टाळमहर्षी आपल्या सर्वांच्या चरणावर नम्रतेने या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती आध्यात्मिक विचारांचा वसा आणि वारसा पोहोचवण्याचं काम करणारे आमचे ज्ञानमंदिरचे चक्रधर महाराज खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे आपलं चॅनल आहे काय नाव? चॅनल नाव अलंकापुरी. अलंकापुरी. अरे वा, फार सुंदर नाव आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे चक्रधर महाराज ज्ञानमंदिर या यूट्यूब चॅनल जो अध्यात्माचा वारसा समाजाच्या पाठीवर पोहोचवण्याचं कार्य करत आहात. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरी वेडी वाकोडे उत्तर क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.